श्रीराम नमस्कार. आज 15 ऑगस्ट 2021. ध्यान चक्र आणि कुंडलिनी भाग 3. मागील भागानंतर बऱ्याच जणांच्या काही प्रतिक्रिया आल्या. त्यातली मागच्या भागामध्ये शेवटी प्रोटेस्ट असा उच्चार केला गेला होता, प्रोस्टेट ग्रंथीच्या ऐवजी. तर त्याचं तेवढं आपण परत जर कधी भाग ऐकलात किंवा कोणाला मनामध्ये शंका असेल तर तो उच्चार तसा आहे. अजून एकाने असा सल्ला दिला होता की बोलताना खूप घाई होते, अंगावर आल्यासारखं वाटतं, तर थोडासा स्पीड कमी केला, हळू सांगितलं तर जास्त बरं पडेल. तर त्या अनुषंगाने प्रयत्न करतो, जेवढं जसं बोलता येईल तशा आहे. वास्तविक आपण आता जी षटचक्र आहेत याचा आपण अभ्यास करतोय आणि जसा भाग जेव्हा रेकॉर्ड होतो तेव्हा मी तो यूट्यूबवर पोस्ट करतो, बऱ्याच जणांना ओळखीच्यांना पाठवतोय. तर ह्यावेळी असं झालं की तो भाग श्री एम यांच्यापर्यंत पोचलेला होता. आधीचेही भाग त्यांच्यापर्यंत पोचलेले होते, हे आत्ता मला मागच्या रविवारी कळलं. आणि मंत्रशास्त्र, बीज मंत्रशास्त्र, ध्यान कुंडलिनी आणि चक्र, नक्षत्र, हे सगळी एकाच गोष्टीची सगळी अंग आहेत. तर फक्त आपण त्या चक्राविषय घेतल्यामुळे फक्त चक्रांविषयीच आपण बोलावं आणि तेवढीच माहिती द्यावी असं खरं तर मनात योजून हा उपक्रम चालू केला होता. पण श्री एम यांच्याकडनं असा त्यांनी एक संदेश पाठवला की एवढं स्पष्टीकरण होतं आहे तर कणाकणाचं स्पष्टीकरण व्हावं. आणि थोडा जरा वेळ लागला, कारण कसं असतं की प्रत्येकाला ही भाषा जरी सांगितली तरी आत्मसात व्हायला, समजून घ्यायला हा थोडासा वेळ लागतो आणि त्या माणसाला पेशन्स पण लागतात की आपण जे ऐकतोय ते कशा तऱ्हेने आपल्याला समजावून घ्यायचं आहे, आपल्या मनाशी त्याच्याशी संवाद साधून आपल्या मनामध्ये ते रुजवायचं आहे. तर ही कला प्रत्येकाने आपापली करायची असते. आणि आदरणीय श्री एम यांचा हा सल्ला खरंच योग्य असं ठरलं. कारण नंतर आपण असं म्हणतो की एखादी मोठं डोंगर उभा असतो आणि त्यातली एखादी गोष्ट काढली, छोटीशी टी व्हीवरची जाहिरात बघितली आपण, त्या छोट्या गोळ्यांची जाहिरात असते आणि त्यातली एक गोळी तो माणूस घ्यायला जातो आणि अख्खा डोंगर कोसळतो. म्हणजे एक एक छोटी गोष्ट प्रत्येक ठिकाणी किती लागू असते आणि किती महत्त्वपूर्ण असते हे त्यातून कळतं. आणि मग त्या क्षणी हा मनात विचार आल्यानंतर असं मनाने ठरवून टाकलं मी पण की पूर्णच्या पूर्ण जेवढं सांगू शकतो तेवढं सांगायचा प्रयत्न करायचा. मनुष्य देह आपण मागच्या वेळी पाहिलं की मूलाधार चक्र हे 4 पाकळ्यांमध्ये विभागलेलं आहे. 2 पाकळ्या खाली, 2 पाकळ्या वरती. त्याचा आकार कसा, याच्यासाठी मिक्सरचं जे भांडं असतं त्याच्या आतमध्ये जे ब्लेड स्थित आहे त्याचा आकार आपण पाहावा असं सांगितलेलं होतं. की साधारण आपल्याला कल्पना येते की कशा प्रकारे हे मूलाधार चक्र आपल्या शरीरामध्ये आहे. प्रत्येकाला एक अक्षर दिलेलं आहे. त्याचंही सांगितलं की प्रत्येक मनुष्याला, देहाला आपल्याला नाव दिलेलं आहे. आपलं जन्मताच नाव देतात की त्या देहाची ओळख त्या नावावरनं होते. म्हणून परत जसं म्हटलं की इतकी ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांना लागलेल्या आहेत की नक्षत्र लागलेलं आहे. मग ते त्यावेळी कुठलं नक्षत्र होतं, त्याचं आद्य अक्षर कुठलं,
मग त्या देहाला त्या आद्य अक्षरावरनं नाव ठेवलं जातं. म्हणजे काय की प्रत्येक गोष्टीला एक विशिष्ट उच्चारण, नाव ठेवणं म्हणजे किंवा शब्दाचं एखादं उच्चारण म्हणजे काय की जसं आपल्या कंठातनं स्वर बाहेर पडतो तसा त्या स्वर बाहेर पडल्यानंतर जो दाब त्या अक्षराच्या नावाचा निर्माण होतो त्याला ते अक्षर म्हणलं जातं. तसं ही 4 अक्षरं आपण मागच्या वेळी पाहिली. व, श शामृगातला, स समईतला आणि श षटकोनातला. ही 4 अक्षरं, ह्या 4 पाकळ्या, ही 4 दलं ह्या मूलाधार चक्रामध्ये स्थित आहेत. इथपर्यंत आपण आलेलो होतो. पण आता इथं अजून एक आपण आता मुळात शोधाचं, पहिल्यापासून जायचं, उत्पत्तीपर्यंत जायचं, तर प्रत्येक गोष्ट माहिती पाहिजे. तर मुळामध्ये मूळ शब्द आणि मूल शब्द म्हणजे ळ आणि ल हा एक नाही. बऱ्याच जणांना वाटतं की हा शब्द एकच आहे. म्हणजे मागं जेव्हा डॉक्टरांशी बोलणं झालं तेव्हा त्यांना मी जसं एखाद्याला चमचा म्हणायची सवय असते तसं बऱ्याच ठिकाणी उच्चार व्हायचा माहीत नसतं. कारण जोपर्यंत तुम्हाला त्याची माहिती पडत नाही तोपर्यंत तुमच्या अचेतन संस्थेशी तो शब्द निगडीत होत नाही. मग तेव्हा माहिती पडलं म्हणून डॉक्टरांनी मला अगदी सोप्या भाषेत सांगितलं, मूळ ते जे उत्पन्न केलं जातं आणि मूल ते जे मुळात आहेच ते, जे परमात्म्याने निर्मित आहे. म्हणजे आपण म्हणून त्यांनी मला तेव्हा एक खडीवले वैद्यांकडं पुस्तक मिळायचं, शोध वेदांच्या मूलतत्वाचा. जर वेद काय आहेत याची जर माहिती करून घ्यायची असेल तर त्या वेदांचं मूल काय आहे, मूळ नाही, मूल काय आहे म्हणजे उत्पत्ती कशी झाली. भगवंतापासनं याची उत्पत्ती झालेली आहे ते सांगितलेले गेले. जसं प्रत्येकाला वाटतं तसं ज्ञान. आज एखादी गोष्ट आपल्याला कळली, आज मी जे बोलतोय ते ऐकलं. उद्या समजा तुमच्या मुलाने विचारलं की हे बोलतायत ते काका काय सांगतायत, तर ती आई थोडंसं त्या मुलाला समजेल अशा भाषेमध्ये सोप्यात करून सांगते. म्हणजे थोडंसं ह्याला गाळण क्रिया आपण म्हणतो. पण ह्या पुस्तकामध्ये शोध वेदांच्या मूलतत्वाचा, हे पुस्तकाचं नाव हे खडीवाले वैद्यांकडं यांच्याकडं पुण्यामध्ये रसोई डायनिंग हॉल समोर त्यांचं पुस्तक ग्रंथाचं दुकान आहे, तिथं मिळतं. तर प्रत्येकाने ठेवावं. आणि ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की जेव्हा हे पुस्तक मला डॉक्टरांनी सांगितलं की वाचायला सुरुवात करा, आणलं, मी त्यांना दाखवलं, म्हटलं हेच का ते म्हटले बरोबर आहे. आणि गंमत अशी आहे की मी जेव्हा त्यांच्याकडे पुस्तक मागायला गेलो तेव्हा त्यांनी मला विचारलं वैद्यांनी पाठवलं का, तर म्हटलं हो. कारण म्हणाले की ह्या विषयाचा जो अभ्यासू आहे त्यांनीच पुस्तकं फक्त ही नेलेली आहेत आणि आम्ही जी पुस्तकं विकतो त्यातली 100पैकी 99 पुस्तकं ही वैद्यांनी सांगितलेत, त्यांनी नेलेली आहेत. बाकी कोणालाही माहीतच नाही आहे. कारण माणसांना इथपर्यंत पोचायला आपण पोचावंसं असं वाटतच नाही. म्हणून ह्याचा अभ्यास पहिल्यांदा डॉक्टरांनी करायला सांगितला की मूल काय आहे त्याच्यामध्ये. आपण मूलमंत्र म्हणतो, मूलद्रव्य म्हणतो, मूळद्रव्य म्हणत नाही, मूलद्रव्य म्हणतो. म्हणजे ती आहेतच. गुरुत्वाकर्षण आपण जे म्हणतो त्या गोष्ट लहानपणापासून आपण ऐकत आलं की तो न्यूटन झाडाखाली झोपला होता, सफरचंद पडलं आणि गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. असं आपण अगदी शाळेमध्ये सुद्धा कुठल्या गाळलेल्या जागामध्ये हा यायचा प्रश्न तेव्हा आपण लिहिलेला आहे. पण म्हणून अगोदर गुरुत्वाकर्षण नव्हतं का, तो होतं. पण ते प्रगट झालं म्हणजे ह्याला गुरुत्वाकर्षण म्हणतात हे त्यावेळी त्याला कळलं आणि त्यांनी जगाला सांगितलं. अगोदर होतंच, पण जसं माहिती उलगडत जाते आणि तसा जसा विस्तार होत जातो तसं ज्ञान हे प्रसारण पावत जातं, त्याचा प्रसार होत जातो. मग ह्याच्यामध्ये मूल काय हे शोधणं. आता आपण हे मूळाधार चक्र नाही आहे, मूळ ळ नाही आहे, तर मूल आहे.
कारण ही परमात्म्याने हे शरीर घडवताना ही रचना करून दिलेली आहे माणसाला, की तुझं शरीर या 6 चक्रांमध्ये विभागलेलं आहे. तुला चेतन आणि अचेतन ही अवस्था दिलेली आहे. तुला मेंदू दिलेला आहे. बाकीचे जे तुला इंद्रिय आहेत, 10 इंद्रिय, 5 ज्ञान, 5 कर्म ही इंद्रिय प्रदान केलेली आहेत. आणि हे सर्व देऊन माझा स्वतःचा वावर चैतन्यरूप अवस्थेमध्ये, त्या प्रकाशामध्ये तुझ्या देहातही आहे हे भगवंतानी त्या देहाला सांगतो आणि तो देह जन्म घेतो. म्हणजे प्रत्येक क्रिया ही त्या भगवंताला धरून असते, त्या परमात्म्याला धरून असते. मग हे मूल आहे हे समजण्याचं काम मूलाधार चक्रचं मागं दुसरंही नाव सांगितलं की याला आधार चक्र म्हणतात. मग हे आधार चक्र कशाचं आहे तर त्या मेरुदंडाचं आहे, की त्याला आधार कसा द्यायचा आहे. कारण जशी एखादी बिल्डिंग उभी राहते तर त्याचा पाया भक्कम नसेल तर ती बिल्डिंग तकलादू होते आणि ती कधीही कोसळू शकते. म्हणून ही मूलाधार चक्राच्या अंतर्गत ज्या सगळ्या व्यवस्था येतात, ज्या मागच्या वेळी सांगितलेलं आहे, हृदय येतं, गर्भाशय येतं, मूत्राशय येतं, गुद येतं, ह्या सर्व गोष्टींचा अंमल, विचारांचा अंमल ह्या मूल आधार चक्रामधल्या प्रत्येक पाकळीमध्ये, एक एक पाकळीला त्यातल्या एक एक वर्णाला दिलेला आहे. मग हे मूलाधार चक्र म्हणजे उत्पत्ती आहे का, की एखादी गोष्ट चेतन अवस्थेतनं अचेतन अवस्थेमध्ये बसणं, येणं, रिसीव होणं आणि ती इन्फॉर्मेशन, ती माहिती मूलाधार चक्राकडे पाठवणं आणि मग त्याच्यावर मूलाधार चक्र काम करायला सुरुवात करतं. आणि त्या त्या गोष्टींचं त्या त्या उद्देशाप्रमाणे त्या शरीरामध्ये त्या गोष्टींचं, त्या कंपनांचं विभाजन केलं जातं. हा एक शरीर रचनेचा एक हा भाग आहे. आता आपण मागच्या वेळी पाहिलं की व आहे, व अक्षर आहे. तर जी 5 महाभूतं आहेत, पंचमहाभूतामध्ये आहेत, तर ही सर्व ह्या चारही पाकळ्यांमध्ये स्थित आहेत. आपण पाहिलं व हे अक्षर आहे. व अक्षर हे जलचर अक्षर आहे, जलातनं निर्मिती होते. श अक्षर, श म्हणजे शामृगातला श, हे वायुतत्वाचं अक्षर आहे. आणि हे अक्षर बरोबर श, पोटफोड्या श तो आहे, ते पृथ्वी तत्वाचं आहे. आणि स, आता ह्या सची एक मोठी गंमत आहे. अग्नितत्व आणि पृथ्वी तत्व हे मिळून हे स अक्षर तयार होतं. मग ह्याच्यामध्ये आकाश तत्व कुठं आहे, ही 4 तत्व झाली आणि मध्ये गणपती बाप्पा आहेत. आता गणपती बाप्पा आपण जरी म्हटलं की हे अग्नीची देवता, मुलाची देवता, तरी ती आकाश तत्वामधनं अग्नितत्व निर्माण झालेलं आहे. गणपती ग हे जे अक्षर आहे, ग हा जो वर्ण आहे, हा आकाश तत्वातनं अग्नितत्व निर्माण झालेलं आहे. म्हणजे मूळ अग्नितत्व नाही, एका तत्वापासून दुसऱ्याची निर्मिती, म्हणजे त्याच्यामध्ये मिक्स आहे, ते सामावलेलं आहेत ही 2 तत्व. आणि मग ह्या चारही पाकळ्यांना, चारही पाकळ्यांचा जो वर्ण आहे, ह्या चारही पाकळ्यांचे जो कंपन आहे. आता चारही नावं घ्यायची का, म्हणजे मूलाधार चक्र तुम्हाला 4 नावाने हाका मारल्या. एखाद्या माणसाला 4 नावाने हाक मारतो. एक टोपण नाव असतं, एक साधं नाव असतं. अगदी जन्मताच त्या बाळाला 4-4 नावं ठेवतात. मग आई वडील आधीच ठरवून ठेवतात, मुलगा झाला तर हे नाव ठेवू, मुलगी झाली तर हे नाव ठेवू. आणि मग नक्षत्रावरनं ते अक्षर येतं आणि ते नेमकं त्याच्याशी मॅच नसतं. मग ते म्हणतात आपण असं करू, पाळण्यातलं नाव हे ठेवू आणि मग आपण ह्यानीच हाक मारू. पण ह्यानी नुकसान होतं. आणि हे दुर्दैव आहे की अजूनपर्यंत आपल्या लोकांना हे कळलं नाही आहे की ज्या देहाला तुमच्या पिंडामध्ये जन्मताच जी कंपनं निर्मित आहेत, यांना तुम्ही त्या वर्णानुसार, त्या अक्षरानुसार जर हाक मारली नाहीत
तर तुमच्या शरीरामध्ये तयार होणारी, निर्माण होणारी ती चैतन्यमय शक्ती, ती इंद्रियांची शक्ती पूर्णतः निर्माण होत नाही. आणि हे दुर्दैवाने दुर्लक्षित झालेलं आहे. म्हणजे समजा अ अक्षर आलं तर क नावाने नाव ठेवायचं. जर तुमच्या देहामध्ये अ अक्षर आहे आणि जर त्या भगवंतांनी लिहून पाठवलेलं आहे की तुला मी हे अ अक्षर घेऊन पाठवलेलं आहे आणि तुला जर क म्हणून हाक मारली तर त्या अ अक्षर दुर्लक्षित होतं आणि एखादी गोष्ट जर साठून राहिली तर शेवटी त्याचा कुठं ना कुठेतरी निचरा हा व्हायलाच लागतो. मग शरीरामध्ये त्याची निचरा होण्याची प्रक्रिया सुरू होते आणि शरीराचा एक वेगळ्या प्रकारे ऱ्हास व्हायला सुरुवात होतो. आणि मी कधी कळतं की ज्यावेळी मग लग्न ठरत नाही, लग्न होत नाही, मुलं होत नाहीत, मग ज्योतिषाकडे जातात, मग ज्योतिष बघतो, म्हणतो यांचं नाव हे ठेवायला पाहिजे होतं, तुम्ही हे ठेवलं, पण तेव्हापर्यंत वेळ निघून गेलेली असते. सांगायचं कारण काय की ज्या देहाला जे नाव जन्मताच मूळाक्षर आहे हे जर त्या परमात्म्याने ठरवून तुम्हाला त्या नक्षत्राद्वारे, नक्षत्र म्हणजे काय, तुम्हाला त्यांनी एक पुस्तिका दिलेली आहे, युजर्स मॅन्युअल, की तुम्हाला प्रॉडक्ट पाठवलेलं आहे, त्याचं युजर्स मॅन्युअल काय, तर हे नक्षत्र आहे, या नक्षत्राची 3 अक्षर आहेत, ह्याच्यातलं तुम्हाला चॉईस आहे, तुम्ही वापरू शकता. म्हणजे इतकी भगवंतांनी सहज सोय माणसाची केलेली आहे, तरी मनुष्य त्याच्या विरुद्ध जातो. म्हणजेच काय होतं की जन्मताच जी अचेतन शक्ती आहे त्याला येणारी कंपनं हीच चुकीची जातात आणि मग अडचण निर्माण होते. म्हणून आपल्या सगळे जे देवता आहेत, ह्या जर देवता तुम्ही जर पाहिल्या तर त्या प्रत्येक देवतेचं अक्षर हे मुळामध्ये ज्या नक्षत्रांमध्ये जी सगळे अक्षर त्याच्यामध्ये येतं. मग जुन्या काळी देवाचीच नावं, घरामध्ये अशी रॉकी बिकी नावं नसायची कधी. दत्तात्रय, श्रीकृष्ण, गोपाळ ही अशी नावं असायची. त्याचं कारण असं की मुळामध्ये तर त्या देहाला जे मूळ अक्षर आहे त्याला तर हाक मारली जायची, शिवाय त्या अक्षराच्या अनुसार त्या जो परमेश्वर आहे, जो भगवंत आहे, त्याचं आपोआप नामस्मरण न वेगळं करता रोजच्या रोज क्षणाक्षणाला व्हायचं. आई 10 वेळा हाक मारायची की तिचं ते नामस्मरण आपोआप व्हायचं. तर हे ते गणित आहे. कालानुरूप आता सगळं ते लुप्त होत जात गेलेलं आहे. आता फक्त पणजोबांपर्यंतच ती नावं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतील. पण आपण हा मूलाधार चक्राचा अभ्यास करतोय आणि तिथं हे सगळं निगडीत आहे, म्हणून आपण इथपर्यंत आलो आहे. आज एखाद्या उच्च सोसायटीत राहणाऱ्या माणसाला सांगितलं की तुझ्या मुलाचं नाव मारुती ठेव, तर तो म्हणलं काय वेडा आहेस का, मारुती नाव काय ठेव. पण बाकी सगळ्या गोष्टी त्याला मारुतीच्या आवडतात, पण नाव नको. राम नाव ठेव सांगितलं तर राम नाव नाही ठेवत. ह्या गोष्टी घडतात आणि या घडल्यामुळं आपल्या देहावरती त्याचा परिणाम होतो, हे माणूस विसरतो. नुसत्या एवढ्याशा गोष्टींमुळं शरीरामध्ये रासायनिक क्रियांमध्ये बदल होतात आणि या रासायनिक क्रियेचे झालेले बदल मनुष्याची वैचारिकता बदलतात आणि मग तुम्ही किती ध्यानधारणा करा, काहीही करा, तुमचा देह हा काही तयार होत नाही. म्हणून इथं ही जी 4 पाकळ्या आहेत, या पाकळ्यांमध्ये जे अक्षर येतं, आता नुसतं म्हटलं एका पाकळीला व आलं तर तुम्हाला विचारलं ह्याच्यात किती अक्षर आहेत, तुम्ही म्हणाल एकच व, पण फक्त उच्चार केला तर व होतो का, तर व आणि अ असा होतो. बघा, 4ही जलतत्व मिळालं व मधनं, वायुतत्व मिळालं श मधनं, पृथ्वीतत्व मिळालं श मधनं, अग्नितत्व मिळालं, पण आकाशतत्वच मिळालं नव्हतं. आणि हा माझ्या मनामध्ये खूप प्रश्न होता की आकाशतत्व कुठं, 5 तत्व पाहिजे, ते 5वं तत्व कुठं आहे. तर 5वं तत्व हे अ मध्ये आहे, जे अदृश्य आहे, ज्याला आपण आकाश म्हणतो. व शब्द उच्चारला तर व अधिक अ असाच तो व तयार होतो आणि वा म्हटलं तर व अधिक आ असा वा तयार होतो. तर हा जो आकाश तत्व आहे, आपण जे ब्रह्मांडात आत्ता पूर्ण जे ब्रह्मांड आहे ह्याच्यामध्ये ही जी पृथ्वी आहे, तर पृथ्वीच्या बाहेरही ब्रह्मांड आहे, पण आपण ज्या आकाश तत्वात आत्ता जगतो आहे हे आतमध्ये आहोत आपण, त्या आकाशाच्या आतमध्ये.
आणि त्याच्यामध्ये ही सर्व तत्वांमशी आपण आपला देह एकरूप केलेला आहे. मग ह्या चारी या देहामध्ये देहाच्या बाजूला जे तत्व जागृत आहे ते म्हणजे आकाश तत्व, जे पहिला शब्द उच्चारला जातो. मग त्या बाळाकडनं त्याला सांगायची गरज लागत नाही, तो उच्चार जातो, तो अच असतो कुठल्याही भाषेमध्ये. मग ते मूल भारतात जन्म घेऊ दे नाही तर कुठल्या विदेशी देशात जन्म घेऊ दे, त्याचं पहिलं अक्षर हे अच असतं. कारण अ हे अक्षर सूर्याच्या चैतन्याशी निगडीत अक्षर आहे. की शरीरामधलं चैतन्य जर स्थिर करायचं असेल तर अ हे अक्षराची उत्पत्ती तेव्हा झालेली आहे. ते भगवंतांनी मुळातच जन्मात केलेली आहे, म्हणून त्याला मूल अक्षरसुद्धा म्हटलं जातं. की अ हे मुलगा बघा, ब नाही म्हणत, कुठलंही जन्मतात जे मूल असतं ते असंच म्हणतं. ही त्याच्या शरीरातली ऊर्जा आहे. आणि मग ही नियंत्रित कधी केली जाते? मुलाचा जन्म झाला, मूलाधार चक्र जागृत झालं, टाळूमार्फत शरीरामध्ये ऊर्जा गेली, त्याचा देह काम करणं चालू झालं. आता संस्कार करायला पाहिजेत. 4 पाकळ्या आहेत, चारही पाकळ्यांना व स श श ही 4 अक्षर बीजाक्षरं मिळालेली आहेत. मध्ये गणपतीराया स्थित आहेत. पण मग याच्यावरती संस्कार करण्यासाठी तुम्हाला अ हा शब्द दिलेला आहे. अ म्हणजे आकाश तत्व. पण मग त्याचा कंट्रोल कुठे आहे? आकाशचा आहे. ही मूलाधार चक्रामध्ये 4 पाकळ्या दिलेल्या आहेत व या पाकळीमध्ये आहे. म्हणजे त्या पाकळीचा जे नियंत्रण आहे हे त्या व अक्षरात येतं. पण या अचं नियंत्रण कुठं आहे शरीरामध्ये? शरीरामध्ये वाहणारी प्रवाहित होणारी ऊर्जा, ह्याचं नियंत्रण कुठंतरी हवं ना. कुठंतरी तो एक स्विच हवा. घरामध्ये लाईट आहे, बल्ब आहे, पण तो चालू करायच्यासाठी तो जसा स्विच असतो, तो स्विच कुठं आहे? तर ते मूलाधार चक्रामधली पाकळी. ठीक आहे, ती चालू केली, पण मेन स्विच कुठं आहे? डीपी स्विच त्याला घरातला म्हणतो. तो जर बंद असेल आणि मूलाधार चक्रामधली पाकळी जागृत असेल तरी काही उपयोग होणार आहे का? तर नाही होणार आहे. मग ती कुठं आहे? असं शरीरातल्या अंगामध्ये असे कुठलं ठिकाणं ते स्थान आहे की जिथं हा अ म्हणजे आकाश तत्व, आकाश तत्वातनं शरीरामध्ये सामावली जाणारी चैतन्यमय ऊर्जा, ज्ञान ऊर्जा म्हणजे कुठली? की बाहेरच्या एखाद्या गोष्टीचं ज्ञान होणं ती नाही. ज्ञान ऊर्जा म्हणजे ऊर्जित अवस्थेतला एक प्रकार की जी अचेतन अवस्था दुरुस्त करण्याचं, क्षणभरात दुरुस्त रिसेट काम करते. मग ते काम करायचं, ही ऊर्जा रिसेट करायचं काम शरीरामध्ये कुठला अवयव करतो? तर कान करतात. तर हे अ अक्षर आहे, हे कानामध्ये आहे. तर आपण कधी बघतो का लहान मूल झालं की लगेच त्याला पुढच्या 10 दिवसाच्या आत कान टोचतात. का टोचतात? मग सोन्यानेच टोचले जातात. कारण त्यांनी कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन होत नाही त्या धातून. हा धातूचा गुण आहे, म्हणून ते सोन्यानेच टोचलं जातं. अगदी तुमची ऐपत प्लॅटिनमची जरी असेल तरी, किंवा एखाद्याची ऐपतच नसेल तरी कान टोचताना तो सोन्यानेच टोचायला लागतो. कारण सोनं हा एकमेव धातू असा आहे की तो क्षणामध्ये शरीरातली ऊर्जा नियंत्रित करण्याचं काम करू शकतो. म्हणून कान लगेच त्या मुलाचे टोचले जातात. जसे कान टोचले जातात तसं त्या मुलाच्या शरीरामधली मूलाधार चक्र जे आहेत ही काम करायला अजून चैतन्यमय अवस्था त्यांच्यामध्ये सुरुवात होते, ताबडतोब सुरुवात होते. मग त्यात कान टोचल्यावर काय होतं? ती आई बाळाला सोनाराकडे घेऊन जाते, कान टोचून आणते, म्हणते नाही त्याला एक जरा कसकस आहे बरं का, 2 दिवस ताप आहे. तर तो वास्तविक ताप कुठला असतो? तर या मूलाधार चक्रामध्ये ह्या 4 पाकळ्या, ह्या पाकळ्यांमध्ये निर्माण होणारी ऊर्जा शरीरातल्या अवयवांशी समतोलपणा साधत असते, म्हणून तो ताप येतो. आपण त्याला ताप म्हणतो. वास्तविक शरीरामध्ये उत्पन्न झालेली ती ऊर्जा आहे आणि ती मग अनियंत्रित होऊ नये म्हणून ती सोन्याची जी टोचतात एवढीशी तार घालतात, जी ती त्याच्यासाठी घालतात. मग आपण कधी पाहिलं का की जर
त्या शरीरातली ऊर्जा बदलाची असेल, एखादी चुकून कमांड आपल्या मनामध्ये चुकीचा विचार आला, एखाद्या शाळेमध्ये विद्यार्थी असतो, द्वाड असतो, दंगा करत असतो, की ते शिक्षक येतात, कान पकडतात आणि कान पिळतात. मुळात कसं आहे, ही सगळ्यांनी लक्षात ठेवायचं की कान मुळामध्ये आपल्या शरीरातली चैतन्यमय, प्रकाशमय, ज्ञानमय अवस्थेचं नियंत्रण करणाऱ्या ही 2 द्वारं आहेत आणि हे 2 स्विच पण आहेत. ह्या ठिकाणी, ह्या पाडीच्या ठिकाणी, कानाच्या पाडी ठिकाणी देवता स्थित असतात. आता इथं देवता स्थित काय, मग इथं कान पिळला तर इथं देवता स्थित काय? तर त्याला गंमत अशी आहे की आता माझ्याकडं देवता पण कशा असतात, भगवंताच्या जवळ देवता आहेत. मग जर तुम्ही तुमचं नामस्मरण जास्त वाढवलं आणि भगवंत जर तुमच्यावरती जर प्रसन्न होत असेल, तर मग त्या देवता म्हणतात, मी या भगवंताच्या, या प्रभूच्या जवळ असताना हा कोण की प्रभूचं नामस्मरण जास्त करतो आणि भगवंताला आपलंसं करायला बघतो. म्हणून त्या देवता रुसतात. आणि त्या जेव्हा रुसतात तेव्हा त्या काय करतात की तुमच्या शरीरामार्फत, विचारांमार्फत अशी कृती घडवून आणतात की तुमच्या अचेतन शक्तीला कळतं की मला ही चुकीची गोष्ट करायची आहे. कसा संदर्भ लागला आहे बघा. आपण म्हणतो विद्यार्थी खोडकर आहे, तर विद्यार्थी खोडकर नसतो, तर तो विद्यार्थी त्या खोड्या काढण्यात सुद्धा एकाग्रता असते त्याची. त्याला माहिती असतं की पुढच्या बसलेल्या मुलाला मी जो खडू मारणार आहे तो त्याला लागणार आहे. ह्याला एकाग्रता म्हणतात. आणि अचेतन अवस्था हे ओळखत नाही की मला मिळालेली कमांड, चेतन अवस्था जी मला कमांड देते की पुढं जो बसलाय त्याला खडू मारायचा आहे, ही कृती योग्य आहे का अयोग्य आहे हे त्याला माहीत नसतं. तर तो फक्त ते घेतो की ह्याला मारायचं आहे. तिथनं ताबडतोब मूलाधार चक्राकडं ती सिग्नल पाठवला जातो की इथं खडू मारणे आहे. आणि हे खडू मारणं आहे, ही कृती जी आहे, ह्या सगळं घडवण्याचं काम जर मध्ये जर कोण आपण मनुष्य त्या भगवंतालाशी जर एकरूप होताना करत असेल, खोड्या काढण्याचं काम, तर त्या कानावर बसलेल्या देवता करतात. म्हणून काय करतात की लगेच गुरुजी येतात, कान पिळतात. कान पिळल्या की त्या मुलाला कळतं की आपलं वागणं चुकलं आहे, म्हणजे आपल्याला असं वागायला नाही पाहिजे, खडू मारायला नाही पाहिजे. जसा कान पिळला तसं ताबडतोब शरीरामधली तुमची एनर्जी, तुमची प्रकाशमय, तुमची चैतन्यमय शक्ती ही बदलते. आपण भीमरूपी आत्ता वर्ण ऐकलं की पुच्छते मुरडिले माथा, किरीटी कुंडले बरी. कशासाठी घातली? डॉक्टरांना मी जेव्हा हा आमचा देगलूरकर सरांकडे गेल्यानंतर विषय व्हायचा आणि मी त्यांना काही मला ते कळायचंच नाहीत काय सांगायचं ते. कारण ह्या गोष्टी समजायला विचार खूप एकदा ऐकून होत नाहीत, 7-7, 8-8 वेळा ते ऐकायला लागतं, तेव्हा कुठंतरी एक वाक्य लक्षात येतं. तेव्हा मी डॉक्टरांना म्हटलं की या चक्राचे, या दलाचं ते मला सांगत आहेत, पण ते मला जरा थोडंसं कळायला थोडंसं अवघड जात आहे, मला नीटचं समजत नाही आहे त्याच्यामध्ये. आणि मग त्यांनी मला ज्या भाषेमध्ये, म्हणजे ज्या अनुषंगाने त्यांनी मला समजावून सांगितलं ते इतकं सुंदर सांगितलं की म्हटलं ही 4 दलं आहेत. ही 4 दलं काय आहेत? मला त्यांनी, डॉक्टरांनी त्या दिवशी सांगितलं, शुभंकरोती म्हणता, पर्वचा म्हणता का? म्हटलं हो, लहानपणी म्हणायचो, आता म्हणत नाही. का म्हटले? लहानपणी आता का म्हणत नाही? आता तुम्ही अतिशहाणे झालात का? म्हटलं नाही म्हणत, मुलगा म्हणतो. तुम्ही का नाही म्हणत म्हटले? म्हटलं नाही म्हणत. मग तुम्हाला म्हणता येतो का? तर म्हटलं म्हणता येतो. मग ते मला म्हणाले की हा पर्वतचा तुम्ही आज जाऊन घरी म्हणा आणि ह्याच्यामध्ये तुमचं उत्तर आहे. मी आपल्या घरी गेलो, पूर्ण बघितलं, पर्वतचा एकदा म्हटला, त्याच्यावरती विचार केला, पण नेहमीप्रमाणे उत्तर काय मला काही सापडलं नाही. कारण तिथपर्यंत विचार करू शकलो नाही. प्रत्येक अक्षराचा विचार करत बसलो, पण म्हटलं या शक्तीचा, कानाच्या शक्तीचा वास्तविक त्याच्यामध्ये आहे. दिव्या दिव्या दीपोत्कार, कानी कुंडल मोतीहार. आणि इथपर्यंत येऊन मी त्यांना दुसऱ्या दिवशी सांगितलं, मला ते तुम्ही काल आपलं बोलणं झालं
त्या कानाच्या बाबतीत हा एवढा एकच शब्द मला निगडीत वाटतोय, त्याच्यात बाकी काही मला काही कळत नाही आहे. बरं म्हणले, आता आपण बसा म्हणले. म्हणले दिवा कुठं लावणार? म्हटलं तुळशीपाशी. आणि मग सर्व नमस्कार कोणाला? तर म्हटलं देवतांपाशी, सर्व देवांना नमस्कार. मग दीपोत्कार म्हणजे काय म्हटले? दिवा हा दिवा कुठला आहे म्हटले? आतमध्ये लावलेला का तुळशीजवळ लावलेला? अंतर्मना पर्वचा का म्हणायचा? तर अंतर्मनामध्ये जी चैतन्यमय ज्योत, जो दिवा आपला प्रज्वलित आहे, त्याला तेल घालायचं काम हा पर्वचा करत असतो रोज. दिव्या दीपोत्कार, कानी कुंडल मोतीहार. इथं मोतीचा हार कुठं आहे? मोत्याचा हार आहे का? तर मोतीचा हार म्हणजे काय? तर मोती म्हणजे चंद्र, शीतलता. आणि चंद्र कसा असतो? कलेने बदलत जातो. मग तो मोत्याचा हार, तो त्या चंद्राचा हार मनुष्याच्या गळ्यात. म्हणजे अर्थ काय झाला? दिव्या दीपोत्कार, कानी कुंडल मोतीहार. हा मोतीहार म्हणजे जे चंद्राच्या कलेप्रमाणे, चंद्राच्या विचारांप्रमाणे, जशी चंद्राची कला असते तशा विचारांप्रमाणे मनुष्याचे वैचारिकता ही क्षणाक्षणाला बदलत असते. मग ती वैचारिकता ही मनुष्याच्या कंठामध्ये स्थित असते, म्हणून तो तिथं हार म्हटलेला आहे. हार म्हणजे काय? तर हरण करणं, स्वीकारणं. मग ही कंपनं आपण स्वीकारायची आहे. आणि मग ही स्वीकारल्यानंतर त्याचा ताबा जो आहे, ही कुंडलं घेतात. कुंडल जेव्हा आपण कानामध्ये घालतो, त्याचा जर आकार बघितला तर हा घंटेसारखा असतो. म्हणजे त्याचा जो आवाज येतो ती म्हणजे कंपनं. मग कान ओढला तर कंपनं. बघा, माणसं मंदिरात जातात, देवासमोर असं अगदी तुम्ही मुसलमानांच्या ह्याच्यामध्ये जाता, प्रार्थना करताना हे असं. किंवा एखादी गोष्ट आपण ऐकवत नाही की असं करतो. हे काय आहे? हत्ती कायम कान हलवत असतो. का हलवतो? सोंड हलवतो. का हलवतो? शेपूट हलवतो. आपण या गोष्टींचा विचार करत नाही. मग मनुष्याचे जे कान आहे ते म्हणाले की दिव्या दीपोत्कार, कानी कुंडल मोतीहार. मनुष्याचा देह हा त्या. आता अजून तिथे गंमत अशी झाली, म्हटलं तरीही मला कळलं नाही. म्हटले बरं संध्याकाळी या म्हटले. आणि मग संध्याकाळी मला म्हटले, संध्याकाळी आलो, त्यांच्या इथं गेलो खाली. मला रमणबागेच्या ग्राउंडवर घेऊन गेले ते. म्हटले तिथं तुम्हाला मी समजवतो. काही बोललो नाही, मी त्यांच्याबरोबर गेलो. रमणबागेच्या ग्राउंडवर मागच्या बाजूला बुचाची झाडं आहेत. आणि त्या बुचाची झाडं जिथं आहेत तिथं मला घेऊन गेले. आणि ज्या दिवशी आम्ही गेलो त्या दिवशी अमावस्या संपून परत चंद्राची अवस्था पूर्णत्वाकडे जायला लागली होती. म्हणजे अगदी बारीक कोर होती, ती दिसत नव्हती. ते बघा म्हणले मूलाधार चक्र. आता ते एवढ्या लांब होतं, ढगात होतं, ती कोर इतकी बारीक होती, ती काही दिसलीच नाही. मग रमणबागेमध्ये नेलं. आता मला म्हटलं त्या फांद्या बघा. ती झाड, ती अशी 8-10 तिथं बुचाची झाडं आहेत. म्हटलं बघितली, दिसल्या. फांद्या दिसल्या? म्हटले दिसल्या. 5 मिनटं थांबलो. आणि 5 ते 10 मिनिटांनी आता त्याच फांदीमध्ये, ती फांदी बघा म्हटले, तिथं नजर स्थिर ठेवा. आणि तिथं नजर स्थिर ठेवल्यावर लक्षात आलं की त्या फांद्यांमध्ये बरोबर ती बारीक चंद्राची कोर दिसली. ते मूलाधार चक्र आहे म्हटले. तसं शरीरामध्ये चैतन्यमय ज्योत मूलाधार चक्राच्या आधारे नाभी केंद्रामध्ये जी चैतन्यमय ज्योत प्रज्वलित होत असते, ती जर पाहायची असेल तर या बाकीच्या फांद्यांमधनं पाहायला लागते म्हटले. नुसता चंद्र पाहिलात तर तुम्हाला दिसणार नाही. गाण्यांमध्ये वर्णन बघा, निंबोणीच्या झाडामागे चंद्र लपला ग बाई. म्हणजे झाड बघितलं आपण, नुसतं गाणं बघून म्हणले ते मोकळं करून टाकतो. पण चंद्राला बघायचं असेल तर ते झाड अगोदर बघायला लागतं.
म्हणजे मनाची जर अवस्था बघायची असेल तर पुढचं हलणाऱ्या गोष्टी, जाड हलतं, म्हणजे हलणाऱ्या गोष्टी या आधी स्थिर करायला लागतात आणि ती अस्थिर गोष्ट आहे झाड म्हणजे. मग ही अस्थिर गोष्ट तुम्हाला मनाने स्थिर करायची, तेव्हा तुम्हाला पलीकडचा चंद्र दिसणार आहे. समजायला थोडा विषय कठीण जाईल, पण एक दोनदा ऐकलात तर समजेल की चंद्र, मनाचा कारक, मनाची स्थिरता ज्या चंद्रावरती अवलंबून आहे, त्याला जर पाहायचं असेल, आपल्या देहामधल्या त्या चैतन्यमय ज्योतीपर्यंत तुम्हाला पोचायचं असेल, तर बाहेरची जी हलणारी जर गोष्टी आहेत ह्याच्या पलीकडं तुम्हाला बघायचं आहे तुमचा चंद्र आहे. मग ती तुम्हाला हलणारी, जसं झाड हलतं, त्या फांद्या हलतात, त्यानंतर हलताना दिसत नाहीत, कारण एक क्षण आणि एक वेळ अशी येते की त्या झाडांमागचा चंद्रच तुम्हाला फक्त दिसतो. ह्याला स्थिरता म्हणतात. जीवनातली स्थिरता म्हणजे काय की जीवनामध्ये निर्माण होणारी कंपनं, अस्थिरतेची कंपनं जेव्हा तुम्ही स्थिरातनं बघायला जाता, स्थिर अवस्थेत जेव्हा तुम्ही जाता तुमचं मन, तेव्हा अस्थिर कंपनं ही आपोआप नष्ट होतात. समोर असतात पण ती आपोआप नष्ट होतात. पण मग हे काम कोण करतं? तो कान करतो. कानामध्ये जी कुंडलं जी आहे, जी कुंडलं घातलेली आहे, तिथनं ती शक्ती तुमच्या शरीरामध्ये निर्माण होणारी प्रत्येक कंपनं नियंत्रण करायचं काम करत असतं. म्हणून कानाचं महत्त्व खूप आहे. आणि ज्ञानाचा मार्ग सांगितलेला आहे. ज्ञानप्रकाश जर प्राप्त होत असेल तर तो फक्त मार्फतच होतो. आणि ह्या कानाचं बीज आहे आणि हेच बीज आकाश तत्वाचं आहे. म्हणून आपण म्हणतो चक्कर आली, काय झालं की डॉक्टर म्हणतात व्हर्टिगो आहे का बघून घ्या, कानाचा पडदा, कानात पाणी साठलंय का किंवा काय बघून घ्या. कारण काय? तर जी चैतन्यमय शक्ती शरीरातली आहे त्याच्यामध्ये अडथळा निर्माण झाला, चंद्राच्या पुढचं झाड हलायला लागलं, म्हणून स्थिरता, देहाची स्थिरता ही हल्ली. म्हणून जेव्हा कानामध्ये प्रॉब्लेम्स निर्माण होतात, दोष निर्माण होतात, तेव्हा चक्कर यायला कारण काय होतं? तर शरीरामधली स्थिर ऊर्जा ही अनियंत्रित होते आणि ती अनियंत्रित झाली की ती मूलाधार चक्राला सिग्नल देते की बाबा रे असं असं अडचण निर्माण झालेली आहे. मूलाधार चक्र लगेच मेंदूकडे पाठवतं की अनियंत्रितपणा निर्माण झालेला आहे आणि मेंदू त्याप्रमाणे काम करायला लागतो. पण गंमत अशी आहे की आता इथं ह्या मूलाधार चक्रामध्ये या पूर्ण शरीराचं नियंत्रण करून ठेवलेलं आहे. एक सिस्टम फेल झाली, कुंडलांची ज्ञानाची सिस्टम फेल झाली. मग मूलाधार चक्रामध्ये जेव्हा एखादं तुमचं चेतन अवस्था जी असते, जी विचार करत असते, कायम विचार करायचं काम चेतन अवस्था करायचं. तुम्ही चांगलं करा, तुम्ही मंत्र, तंत्र, स्तोत्र सगळं म्हणा, अचेतन अवस्था विचार करत नाही की तुम्ही मंत्र, तंत्र, स्तोत्र का म्हणताय, त्याला घेणंच नाही. तुम्ही चांगलं म्हणत असाल तरी त्याच्यावर काम करणार, उचलणार सिग्नल, तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचं ते तुम्हाला आठवण करून द्यायचं काम करणार. वाईट कृती करत असाल, अमानुष कृत्य करत असाल तरी ते नाकारत नाही, तरी म्हणतं ते, कारण त्याला अचेतन अवस्थेला माहीतच नाही आहे चांगलं काय आणि वाईट काय. त्याला एवढंच माहिती आहे की चेतन अवस्थेत न आलेला सिग्नल मला मूलाधार चक्राकडे पाठवायचा आहे आणि त्याला मला कायम जागृत ठेवायचं आहे चेतन अवस्थेला की हे असं अमुक आहे, हे अमुक असं आहे. हे आपण पहिल्या भागात पाहिलेलं आहे की एखाद्या गोष्टीची कायम जाणीव करून देण्याचं काम हे अचेतन अवस्था करत असते. पण मग जाणीव केली, चुकीचं आलं, पण तत्वाच्या विरोधात असेल, देहाच्या विरोधात असेल, तर त्याचं कुठंतरी काहीतरी फिल्टरेशन होणं गरजेचं असतं किंवा त्याची कुठेतरी दुरुस्ती होणं गरजेचं असतं. शरीरामध्ये तर चुकीचे विचार आलेले आहेत, मग त्याचे परिणाम कुठं होतात? तर ते अचेतन अवस्थेतनं स्वीकारलेल्या गोष्टी सरळ जातात, त्या मूलाधार चक्रामध्ये जातात आणि तसं तिथं वर्गीकरण करणं चालू केलं जातं.
मग मनुष्याच्या या 12 राशी, 12 राशींची प्रत्येक याच्यामध्ये जे तत्व आहेत, हा जलतत्वाचा आहे. आता कर्क रास जलतत्व, वृश्चिक रास जलतत्व, मग व हा शब्द त्याच्या राशी. ते जलतत्वाची माणसं बघा अतिशय सेन्सिटिव्ह असतात. विचार मनाने काही झालं, थोडंसं कोणाला कुठं काही लागलं, समोरचा पाय कापला जातो, पण डोळ्यात पाणी याच्या येतं. पण एखाद्या गोष्टीच्या पाठीमागं लागले तर ती गोष्ट पूर्ण केल्याशिवाय पण ते राहत नाहीत, इतके चिकवचिवट पण असतात. तसं हे म्हणजे ह्या एक उदाहरण म्हणून सांगितलं जलतत्वाचं उदाहरण. तर ह्या सर्व 4ही तत्वांचं या सर्व राशींना त्याच्यामध्ये या मूलाधार चक्रामध्ये विभागून दिलेलं आहे की तुम्हाला अमुक हा सिग्नल आलेला आहे, याच्याप्रमाणे काम करायचं आहे. आता इथं होतं काय, ह्या चारही अक्षर मिळून मूल जो स्वर निघतो तो निघतो ल. ल अक्षर हा स्वर निघतो त्यातनं. या 4ही अक्षरांना जर एकत्र केलं तर जो उच्चार होतो त्याचा उच्चार हा ल होतो. आणि इथं परत सांगतो, तुम्ही म्हणाल कशावरनं ल होतं, तर हे मूल अक्षर आहे. हे भगवंतानी परमात्म्यानी हे स्थित तिथनं उत्पत्ती होऊन आलेलं आहे. हे मूळ नाही, हे मूल आहे. त्याच्यामुळे याला प्रमाण आहे. भगवद्गीता भगवंतानी स्वतःच्या मुखातनं सांगितलं म्हणून प्रमाण आहे. म्हणून त्याला मान्यता आणि श्रेष्ठत्व सगळ्यात जास्त का, कारण ते त्याच्या मुखातनं वर्णन केलं गेलेलं आहे. मग तसं या 4ही शब्दांवरनं व श श स या 4ही अक्षरातनं हे ल अक्षर निर्माण होतं. आणि हे ल अक्षर तुमचं गतजन्मीचं प्रारब्ध सांभाळायचं काम करतं. त्याचं हिशोबाचं काम करत असतं ते तिथं. काय यांनी केलेलं आहे, आत्ता सद्यजन्मी काय केलेलं आहे, 1 महिन्यापूर्वी यांनी याला फसवलेलं होतं. आता तोच माणूस आला तर आता लबाडी करतोय. हे आपण विसरत नाही, पण हे आपल्याला न विसरून देण्याचं, ह्याचं रेकॉर्ड ठेवण्याचं काम हे ल अक्षर करत असतं. आणि मग ते मूलाधार चक्राला सांगतं, बाबा रे याचा हृदयावरती परिणाम होणार आहे. तुला मी एकदा सांगतोय की तू जी केलेली कृती आहेस त्याच्यात तू जर वेळेत सांभाळलास तर तू याच्यातनं सुधर, नाही तर याच्यातनं वेगळी नवनिर्मिती होणार आहे. तू त्याची माफी मागून मोकळा हो. नाही झालं कान धर. कान कशासाठी पकडायचं, चूक झाली मी कान पकडतो. कान का पकडायचे, तर प्रारब्धामध्ये स्थित झालेली जो गुन्हा असतो, जो चुकीच्या गोष्टी असतात, त्या बदलण्याची संधी मूलाधार चक्रामधनं ती पाकळी, त्यात जो हृदय असतो, आता व हे जी पाकळी आहे ही तुमचं हृदय मूत्राशय यांच्याशी निगडीत आहे. मग त्याच्या संदर्भात त्यांना सांगतो बाबा, कारण चुकीचं आलं, हृदय धडधडायला लागलं म्हणजे ती पाकळीचं कार्य अनियंत्रित झालं. मग ती सांगते, बाबा तुला जर नियंत्रित व्हायचं असेल तर तू आपली माफी मागून मोकळा हो, कान धर. तू इथं धरलंस तर इथला परत मी इथं नीट तयार करून घेतो सगळ्या गोष्टी. कारण इथं धरलंस आणि समोरचा म्हटलं चल ठीक आहे काही हरकत नाही, लगेच चेतन संस्था अचेतन संस्थेला सांगतं विषय संपलेला आहे. अचेतन संस्था लगेच मूलाधार चक्राला सांगतं जो काही प्रकार होता, जो काही घडलेलं होतं ते सर्व संपलेलं आहे, तू आता शांत हो. की लगेच त्या पाकळीकडे जातं. ज्या 4 पाकळ्यांना कामं विभागून दिलेली आहेत त्या विभागामध्ये त्याचं एंट्री होते, प्रवेश होतो. ते सांगितलं जातं, हृदया तू धडधडणं कमी कर, तू काही काळजी करू नकोस, तुझी अडचण दूर झालेली आहे. ही मनुष्य देहाची सायकल आहे. आणि ह्या 4 पाकळ्यांमधनं असं प्रत्येक पाकळीला जे जे काम ज्ञानतंतूतनं मणक्याच्या मार्फत जी कुंडलिनी आपण ज्याला म्हणतो की तशी वेटोळी घालून बसलेली आहे तिथं. आणि मग त्याचा फणा कुठे गेला तर तो इथं आलेला आहे पूर्ण, की ज्याच्यावरती शंकराचा ताबा आहे. मग कुंडलिनी ही जी शक्ती आहे, मग ही ऊर्जा कायम क्षणोक्षण प्रत्येक क्षण फक्त मूल्यमापन करायचं काम मूलाधार करत असतं आणि त्याच्याप्रमाणे ती नियंत्रित अनियंत्रित ठेवत असते.
म्हणून कुठलाही आजार होताना किंवा कुठलीही अडचण आली तर पहिला आघात होतो तो पाठीवर होतो. पाठीवर का होतो? तर तुमचा मेरुदंडच त्याच्यामध्ये बिघडला जातो. पण मग ह्या 4 अवस्था आहेत. तर ह्या 4 अवस्था, ही 4 अक्षर मनुष्य देहाला निर्मित करायच्या सुद्धा कारणीभूत ठरतात. व अक्षर धरलं, स अक्षर धरलं, अर्थात हा जो भाग आहे हा मला डॉक्टरांनी समजावून सांगितला. मुळाक्षरामध्ये आणि मूलाक्षरामध्ये चक्रांच्या बाबतीत जो होता तो त्यांनी सांगितला. पण ह्याच्यामध्ये दीर्घज्ञान, की आपण प्रत्येक एखादं पुस्तक वाचतो की ग्रीक भाषेमध्ये की कुठेही काही काही करा, ग्रीकांनी काय केलं असं वेगळं? म्हणजे भारतीय संस्कृतीतला संशोधन सगळ्यात महत्त्वाचं का ग्रीक संशोधन महत्त्वाचं? मग जुन्या काळच्या लोकांना, त्या आदिमानवातल्या लोकांना भाषा अवगतच नव्हती. मग ते बोलायचे कसे? बोलायचे नाही का? तर ते बोलायचे. मग कसे बोलायचे? तर एक विशिष्ट प्रकारच्या चिन्हांच्या मार्फत ते बोलले जायचे. आणि ही चिन्ह, ह्या चिन्ह आपण जी पाहतो ती जर कोणी ग्रीक याच्या भाषेचा अभ्यास करत असेल तर त्या ग्रीक चिन्हामध्ये जर फक्त अ मिसळला, सूर्यतत्व मिसळलं, ज्ञानचक्र ज्ञानतत्व मिसळलं तर आपले वर्ण तयार होतात. आता कसे तयार होतात? ह्याच्यातनं उत्पत्ती कशी होते बघा. म्हणजे अगदी असं डोळ्यासमोर आणा, 4 कमळाच्या तुमच्या पाकळ्या आहेत. आता याच्यामध्ये म्हटलं कशी उत्पत्ती होते? जर 2 देह एकत्रच आले नाही तर त्याची उत्पत्ती कशी होईल? तर श अक्षराचं वैशिष्ट्य असं आहे, क्रिया करून शांत होतं म्हणून त्याला पुल्लिंग म्हटलेलं आहे. तर मी तुम्हाला कागदावरती ते दाखवतो, कारण त्याच्याशिवाय ते लक्षात येणार नाही. कारण ग्रीक अक्षरामध्ये ते चिन्ह कसं होतं आणि आपल्या मूल आधार चक्रामध्ये उत्पत्ती कशी होते हे तुम्हाला मी दाखवतो. कागदावरती तुम्हाला ते चिन्ह काढून दाखवतो. आता इथं हे व अक्षर आहे. हे जे मध्ये इथं शून्य काढलेलं आहे आणि हा अ आहे. हा व आणि हा, ह्याला स्त्री योनी म्हटलेलं आहे. शून्याला स्त्री योनी म्हटलेलं आहे. हा दुसरा काढलेला आहे श. हा श आहे आणि इथं मी ही खूण, हे खूण लक्षात ठेवायची, आपल्याला चिन्ह लक्षात ठेवायचं आहे. हे चिन्ह आणि ही जी उभी रेघ आहे हा आहे अ. हा आहे पुरुष. हे जे आहे हे याचं हे लिंग आहे. हे वृषण आहे आणि हा देह आहे. हा अंडकोश आहे. हा तिसरा अक्षर काढलेलं आहे स. इथं वेगळं केलेलं आहे चिन्ह बघा. हे चिन्ह बघा, हा स मधली ही रेघ मी बाजूला काढलेली आहे. ही रेघ म्हणजे ही जी उभी तुम्हाला दिसते अशी आणि अशी, ही स्त्रीची योनी आहे आणि हे पुरुषाचं लिंग आहे. हे एकत्र झालेलं आहे. वरती स्त्री आहे, इथं याच्यामध्ये पुरुष आहे. श अक्षराचं विश्लेषणच असं आहे. श अक्षर हे क्रिया करून शांत होणं हा त्याचा गुणधर्म आहे त्या पाकळीचा, म्हणून इथं ते पुल्लिंग धरलेलं आहे. व अक्षराचं हे जलतत्वाचं आहे. स्वीकारणं, पाणी बघा कुठंही अडवा दुसरीकडं कुठंही जात राहतं. स्वीकारणं, मार्ग काढणं हे स्त्री तत्वाचं काम असतं. मार्ग काढतंच
तर हे स्त्री तत्व इथं आहे. आणि हे स म्हणजे हे दोन्ही जेव्हा एकत्र होतात तेव्हा हे चिन्ह तयार होतं, हे सचं. आणि हे ही ऊर्जाच आहे. तर ही जी आहे, हा तुमचा संयोग स्त्री आणि पुरुषाचा झालेला आहे. आणि ती चौथा पाकळी आहे ती म्हणजे श. आता ह्या श मध्ये संयोग पुरुष आहे, स्त्री आहे, पुरुष बीज आहे, स्त्री बीज आहे, त्यांचा दोघांचा समागम झालेला आहे. आणि इथं हे जे आहे, हा श हा इथं वेगळा केला तर हा वेगळा केला तर हा उदराचा आकार आहे, हा गर्भाचा आकार असा असतो. नीट लक्षात घ्या, कदाचित दिसेल की नाही मला तर माहीत नाही त्याच्यात रेकॉर्डिंगमध्ये. पण हा व वेगळा केलेला आहे, ही स्त्री योनी आहे. हा श आहे, हा इथं वेगळा श केलेला आहे, हे याचं लिंग आहे. हा इथनं अंडाशय त्याच्यामध्ये आहे. इथं हा स आहे, हे दोन्ही स्त्री पुरुष एकत्र झालेले आहेत आणि त्याच्यामधनं नवी निर्मिती झालेली आहे. तो हा श झालेला आहे, हे नवी निर्मिती आहे. गर्भाधारणा म्हणतात त्याला. पोटाचा आकार बघा श सारखा कसा दिसतो. स्त्रीचा आकार जर पाहिलात तुम्ही 9वा महिना झाला तर त्या श सारखा तुम्हाला दिसेल. आणि त्या गर्भाचा आकार सुद्धा तसा दिसतो. ह्याचं कारण असं, हे सांगायचं कारण असं की ही जी 4 अक्षरं दिलेली आहेत ही निर्मिती करणारी अक्षर आहेत. प्रत्येक अक्षर, प्रत्येक पाकळी ही निर्मिती करत असते आणि त्या प्रत्येक निर्मितीला एक काम दिलेलं आहे. म्हणून देह हा तयार होताना, देहाची उत्पत्ती होताना ती मूल आधार चक्रावरती अवलंबून आहे. मग जसे विचार असतात, आपण बघितलेलं की गर्भसंस्कार म्हणून पुस्तक पण काढलेलं आहे किंवा अजून काही. ते गर्भसंस्कार पुस्तक म्हणजे काय आहे तर अचेतन अवस्था काय करते, ते पुस्तकातलं वाचते. ते अभिमन्यू पोटात होताना जेव्हा सुद्धा ऐकलं गेलं तसं त्याचं हे वाचल्यानंतर चेतन संस्था सांगते की हे तू असं ऐकलेलं आहेस आणि असे संस्कार आहेत बरं का, की लगेच अचेतन संस्था काय करते, मूलाधार चक्रात पाठवते. आणि मूलाधार चक्रामध्ये त्या गोष्टींचा, त्या येणाऱ्या कंपनांचा, ही कंपनांद्वारे देवाणघेवाण होते. ह्या कंपनांचा प्रत्येक पाकळीमध्ये बघा, प्रत्येक पाकळीमध्ये व स्त्री बीजमध्ये जातं, श पुरुष बीजमध्ये जातं, स एकत्रीकरण जिथं होतं त्या पाकळीत जातं आणि शामृगातला षटकोनातला तिथं उत्पत्ती होतं. प्रत्येकात ती कंपनं जाते आणि उत्तम प्रकारे ऊर्जित अवस्था निर्माण होते. याला गर्भसंस्कार म्हणतात. नुसतं गर्भसंस्कार करायचं म्हणजे काय तर मूलाधार चक्रामध्ये असलेल्या या 4 पाकळ्यांना अचेतन अवस्थेमार्फत संस्कारित करणं. म्हणून प्रत्येक पाकळीचं महत्त्व आहे. आणि मग प्रत्येक पाकळीची देवता आहे. मुळामध्ये म्हणजे सर्व मूलाधार चक्रामध्ये मुख्य देवता कोण आहे तर ते महादेवाच्या जो काही मूलाधार चक्रामध्ये उत्पन्न होणाऱ्या कंपनामध्ये जो भार आहे, भार हा महादेव उचलतो. त्याच्यामध्ये उत्पन्न होणारा जो अग्नी आहे हा गणपती उचलतो. की काय आहे, आलेला आहे अमुक गोष्ट, उष्णता निर्माण झालेली आहे, विचार आला, पण जर तो तीक्ष्ण असेल तरी त्या मूलाधार चक्रावरती त्याचा परिणाम होणार आहे, त्या पाकळीवर त्याचा परिणाम होणार आहे. आणि ह्या 4 पाकळ्यांमधली एक पाकळी जरी खराब झाली तरी त्याचा 3 पाकळ्यांवरती परिणाम होतो. त्याचं कारण का, कारण फक्त हे एकच बीज कंठातनं येतं, त्याला व्हायब्रेशन आहे, कंपन आहे. बाकीची 3 बीज श असो किंवा स असो, त्याचा जर उच्चार केलात तर तुमची जीभ आणि दाताला घासून त्याच्यासाठी कंठाचा वापर करायला लागत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला जिथं तुम्ही हा जो शब्द आहे, हा शब्द आहे, ही जी ही शक्ती आहे,
हे जे सूर्याचं चैतन्यमय स्वरूप, शक्तीचं स्वरूप आहे, ते श श आणि स मध्ये त्या क्षणी उच्चारताना लुप्त पावतं. आपण असं म्हणतो. कंठाचा आवाज येतो का याच्यात? नाही येत. पण ती शक्ती बघा, चैतन्य निर्माण करतं का? तर नाही करत. घाबरतो समोरचा माणूस. साप कसं करतो? चैतन्य निर्माण करतो का? नाही, तर भयान निर्माण करतो. का करतो? कारण ह्या 3 पाकळ्यांचा गुणधर्मच आहे की त्याचा उच्चार होताना, कधीही उच्चार करताना त्याच्यामध्ये कंठाचा वापर होत नाहीच, म्हणजेच अचा वापर होत नाही. आणि हा शब्द ओंकारामधनं आलेला आहे, त्यामुळं तिथं ऊर्जा लागू पडत नाही. म्हणून जे वैदिक मंत्र आहेत, जे मोठमोठे मंत्र असतात, ज्याच्यामध्ये स श स ह्याचा जास्तीत जास्त वापर होतो, तो मंत्र शेवटी जिथं संपतो त्याच्यामध्ये ओम शम असा उच्चार करून तो विधी संपवला जातो. ओम ही शक्ती त्याला दिली जाते. नुसता म्हटलं तर त्याच्यामध्ये नाही, लगेच एनर्जी, ऊर्जा जी निर्माण काय होते, तर चुकीची तयार होते. म्हणून त्याला ओमपासनं म्हणतात. आणि व शब्द हे करताना तुम्हाला लगेच ओठांचा चंब व हे करून उच्चार करून बघा. ओठ लगेच त्याच्यामध्ये तुमचे जोडायला सुरुवात होते, कंठातनं येतो. आणि कंठामध्ये तुमचा ओंकार लपलेला आहे. म्हणून मूलाधार चक्राचा सुद्धा अभ्यास करताना, या देहाचा, या पाकळ्यांचा अभ्यास करताना स श आणि स ह्या 3 बीजांचा अभ्यास, त्याचा उच्चार त्यांना जागृत अवस्थेत आणायचं असेल तर ओम हा शब्द, ओम हे बीज अगोदर वापरायला लागतं. समोर पाहिलं, उच्चार करताना, साधा उच्चार करताना, म्हणताना स म्हटलं तर स आणि ल येतं. पण जेव्हा स बोलतो, सचा उच्चार मी करतोय, पण स हा शब्द, स हा वर्ण जेव्हा माझ्या मुखातनं बोलतो तेव्हा तो अदृश्य करतो आणि ऋणभारित ऊर्जा निर्माण करतो. त्याच्यात येत नाही. हा त्याचा गुण आहे. म्हणून जेव्हा केव्हा आपल्याला जर समजा पोटात दुखत असेल, आपण भाग पुढं घेणारच आहोत. आता इथपर्यंत गेल्यानंतर प्रत्येक आपल्या कुठल्या रोगाला कसा उच्चार केल्यानंतर तुमच्या मूलाधार चक्रामधली ऊर्जा किंवा त्याच्यामध्ये येणारी शक्ती बदलली जाणार आहे आणि आपण आपला शरीर नीट करणार आहे, हे आपण पुढे शिकणारच आहोत. पण आता आपला हा 3रा भाग झालेला आहे. 3ऱ्या भागापर्यंत आपण आलेलो आहोत. तर कुठंतरी माणसाला विचार करण्याची किंवा आपल्या शरीरावरती कुठंतरी एक सुरू करण्याची गरज आहे, अभ्यास सुरू करण्याची गरज आहे. मग अभ्यास सुरू करताना आता कसा करायचा अभ्यास सुरू त्याच्यामध्ये? तर निदान नुसतं तुम्ही डोक्यावरती हात ठेवून, हात मध्ये सरळ ठेवायचा, हा जो मधला भाग आहे हा फक्त डोक्यावरती ठेवा. आणि साधा तुम्हाला म्हणता येतोय तसं ओम स, ओम श आणि ओम श हा उच्चार करायचा आहे. आणि हा जेव्हा तुम्ही ओम श कराल तेव्हा तुमच्या मधल्या तळ हाताला जाणवेल हा उच्चार करताना की खालनं एक प्रकारची ऊर्जा तुमच्या येऊन तळ हाताला आपटते. का आपटते आहे? ते मूलाधार चक्र जे आहे ती लगेच ताबडतोब ते बाहेर नको येते, ते बाहेर फेकते. आणि ती बाहेर फेकलेली ऊर्जा, पण आपण त्याला ओंकाराचं साह्य दिलेलं आहे. आपल्याला पाहिजे त्याचा वापर करायचा आहे. विष हे सुद्धा औषधासारखं आपल्याला वापरायचं आहे. पण मग ते वापरण्यासाठी त्याच्यामध्ये ऊर्जा असणं गरजेचं आहे. मूलाधार चक्रांनी अचेतनांनी सांगितलं, अरे हा सचा उच्चार करतोय. आणि स म्हणजे काय? तर निगेटिव्ह शक्ती आहे, वाईट शक्ती आहे. मूलाधार चक्र लगेच म्हणतं की नाही, हे बाहेर गेलं पाहिजे, जिथनं आलं तिथनं बाहेर पाठवून द्या, लगेच आत घेऊच नका.
मग लगेच हात ठेवला, तुम्ही आधी ओम म्हटलात की ओम ठेवून, आणि काही काही जणांना सवय असते की जोरात दाबून बघायचं, मला अजून जाणीवच होत नाही, मग लगेच जोरात दाबून बघायचं. जोरात दाबलं की होतं असं नाही, सहज कृती व्हायला पाहिजे. सहज डोक्यावरती बरोबर टाळूच्या मध्ये इथं हात ठेवा. ओम कुठलाही मोठ्याने म्हणायची गरज नाही आहे. ओम स, ओम श आणि ओम श हा दुसरा तुम्ही जेव्हा पोटफोड्या श मध्ये म्हणता तेव्हा तुम्हाला आतमध्ये जीभ थोडीशी मागं घ्यायला लागते. तर हा सराव कमीत कमी 1 आठवडा जर केलात तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्या शरीरामध्ये, ज्यांच्या घरामध्ये ब्लड प्रेशरचं मशीन असेल, ज्यांच्या घरामध्ये शुगर चेक करायचं मशीन असेल आणि त्यांनी हा जर प्रयोग करायला सुरुवात केली तर त्यांच्या लक्षात येईल की ह्या गोष्टी शरीरातल्या स्थिर होत चाललेल्या आहेत. प्रत्येक गोष्ट एका मिनिटात स्थिर होत नाही आहे, तर ते स्थिर होत चाललेले आहेत. आणि जर असं वाटलं की मी हात ठेवलं आणि मला कुठंतरी मी हात ठेवल्यानंतर मला असं काहीतरी विचित्रच जाणवतं आहे, तर मगाशीच सांगितलं, ही ज्या 2 पाळ्या आहेत ह्या फक्त दोन्ही धरायच्या आणि ओढायच्या खाली. खाली ओढलं की जे काही तुम्ही म्हटलेलं आहात, जी काही उत्पत्ती झालेली आहे ती संपली, ती नको. आणि ही कृती एकदाच करायची आहे. मला माहिती आहे, मग माझ्याकडं हा आला अमुक, अरे मी हे असं ऐकलं आणि असं करायचं. दुसऱ्यांदा कृती केलीत तर शरीरामध्ये विरुद्ध शक्ती तयार होणार आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला नियम हे असतातच. हळूहळू रोज एका झाडाला एक दिवशी पटकन वाढावं म्हणून बादलीभर पाणी घालत नाही आहे, त्याला थोडंच पाणी घालायचं तरच ते वाढणार आहे. तसं शक्तीलासुद्धा, तुमच्या स्वतःच्या देहालासुद्धा तुमच्या वर्णाची, तुमच्या स्वराची ओळख करून देणं हे अगोदर गरजेचं आहे. आता तुम्हाला मी ते कागदावर दाखवलं की उत्पत्ती कशी आहे, मग विश्वाची उत्पत्ती कशी आहे, ही ग्रीक शब्द काय आहेत, हे कसे लिहिले गेले, आणि ही आपली सर्व वर्ण, सर्व बीजाक्षरं कशी तयार झाली. प्रत्येक बीजाक्षर हे एकेका चिन्हाच्या मार्फतच तयार झालेलं आहे आणि प्रत्येक बीजाक्षराला अ हा जोडला गेलेला आहे. कुठलाही उच्चार करा त्याला अ हा जोडला गेलेलाच आहे, कारण अ हा ऊर्जेचं प्रतीक आहे. ते जोडल्याशिवाय त्याला गती येत नाही. आणि जर ती गती जर तुम्ही काढलीत तर त्याची वेगळी निर्मिती होती, ती आपण त्या चिन्हांच्या मार्फत बघितली. म्हणून तुम्ही मुद्दामून जा, गुगलवरती जाऊ शकता, ग्रीक चिन्ह बघा, त्याचा अभ्यास करा. ती ग्रीक चिन्ह घ्या, कुठलंही चिन्ह असू दे, त्याला एक फक्त उभी रेख जोडून बघा काय अक्षर तयार होतं. आणि त्या अक्षरावरनं तुम्हाला जर हे 2-3दा केल्यात ना तर लक्षात येईल, अरे याचा अर्थ हा आहे का. तुम्हाला ग्रीक पुस्तक उघडायलाच लागणार नाही. म्हणजे इतकी सोपी पद्धत आपल्या वेदांमध्ये, शोध वेदांच्या मूलतत्वाचा या पुस्तकांमध्ये ही पद्धत सांगितलेली आहे. अशी बरीच पुस्तकं आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला ती टप्प्याटप्प्याने जायला लागणार आहे. जर शोधाचं असेल, समोर असतं पण आपल्याला कळत नसतं, तर एवढी सोपी पद्धत की उभी रेख फक्त मारायची आणि लक्षात घ्यायचं की समोर काय दिसतंय आपल्याला, तर आपल्या वर्णमालेतलं अक्षर तिथं दिसतं. आणि मग त्या वर्णमालेतलं अक्षर, त्याचं महत्त्व काय आहे, त्याचं चैतन्य काय आहे, त्याचा स्वामी कोण आहे, त्याचा नक्षत्र स्वामी कोण आहे, हा मात्र आपल्याला अभ्यास करायला लागतो. म्हणजे थोडक्यात काय की चिन्हांमार्फत, चिन्ह हे एक प्रकारचं संख्या जरी असली, चिन्ह जरी असलं तरी आपल्याला आपल्या शरीराच्या गतीला प्रवाहित करणारं, प्रभावित करणारं एक साधन आहे. तुम्ही मुद्दामून करून बघा, अगदी सांगतो म्हणून करून बघा. कारण जर तुम्ही हे प्रयोग नुसतंच ऐकून कानाने सोडून दिलेत तर त्याचा उपयोग नाही. नीट शांतपणे विचार, आत्ता जे दाखवलं ते तुम्ही स्वतःच्या हाताने काढून बघा कागदावरती आणि त्याच्यावर विचार करा की जे मी सांगतोय ते असेल का नसेल, का नुसतंच मनाचं सांगितलेलं, हा विचार होणं पण गरजेचं आहे. आज माझ्याबरोबर माझ्यासोबत डॉक्टर होते, त्यांनी मला हे सोपं करून सांगितलं की जगाची उत्पत्ती मूलाधार चक्रातनं कशी होते हे त्यांनी मला तेव्हा त्याच्यात सांगितलेलं होतं. तसं आता तुम्ही हा प्रयोग करून पहा. बीजामध्ये आता ही 4 बीजं जी झालेली आहेत, ही 4ही बीजं शरीरामध्ये मुलापासनं, गुदद्वाराच्या मुळापासनं मेंदूकडं
त्या चैतन्यमय दरवाजाकडं कसं सरकत जातात ते पुढच्या भागात पाहू. श्रीराम.